रसिको नमस्कार. जसं आठवतंय तसंच्या या नवीन भागामध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. जसं आठवतंय तसंच्या या भागांमध्ये आपण वेगवेगळ्या व्यक्तींचा आपण परिचय करून घेत असतो, त्यांचे किस्से हे ऐकत असतो. मागच्या भागामध्ये सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक सुधीर फडके यांच्याविषयी आपण जाणून घेतलं आणि आपल्याला ही सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत ते सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर संजय वाटवे. डॉक्टर नमस्कार. या नवीन भागामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज कोणाविषयी आम्हाला माहिती देणार आहात? आज नुसता हास्याचा धबधबा आहे. कारण अखिल महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु ल देशपांडे उर्फ पु ल यांचे मी काही किस्से तुम्हाला सांगणार आहे. वा 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 वा. पु ल म्हणलं की एक लेखक, दिग्दर्शक, स्वतः उत्तम कलाकार, संगीतकार, आकाशवाणी, दूरदर्शन अशा संपूर्ण क्षेत्रांमध्ये नाटककार पण अशा सगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांचा वावर अगदी लिलया ते जे वावरायचे असं व्यक्तिमत्व. तर मग बापू वाटवे आणि पु ल यांचा संबंध कसा काय आला? आता बापूंचा 3 क्षेत्रात संचार झाला: सिनेमा, पत्रकारिता आणि साहित्य. त्या तिन्हीशी पुलंचा संबंध असल्यामुळे कुठे ना कुठेतरी त्यांची भेट व्हायचीच. आणि माडगुळकर फडके ही जोडगोळी तर बापूंचे मित्रच होते, त्यामुळे पु ल संपर्कामध्ये आले आणि त्यांची अगदी निखळ मैत्री अगदी पहिल्यापासून झाली. त्यांच्या भेटीगाठी व्हायच्या, जाणं येणं व्हायचं. पु ल घरीसुद्धा यायचे, बापू पु लंच्या घरी जायचे. तुम्हाला माहिती आहे ते मुंबई सोडून आल्यानंतर इथे जोशी हॉस्पिटलची जी लेन आहे तिथे पु लंचा निवास होता आणि आमचा प्रभात रोडला निवास होता. त्यामुळे जवळ असल्यामुळे जाणं येणं व्हायचं, गप्पा व्हायच्या. असा सहवास त्यांचा खूप आला. एकत्र काम कधी केलेलं नाही आहे फारसं, पण सहवास खूप आला, गप्पा झालेल्या आहेत. आणि पु ल म्हणजे त्यांच्या जडणघडण, त्यांची कलाकृती, याचं रसग्रहण वगैरे असलं मी काहीही करणार नाही, कारण ते एवढे मोठे कलाकार आहेत. आपण काय त्याचं रसग्रहण करणार? अख्ख्या महाराष्ट्राकडे हजार किस्से प्रत्येकाकडे आहेत. ते जे अपरिचित किस्से आहेत पु लंचे, जे आमच्या बापूंच्या संपर्कामुळे घडलेले. कारण पु लंना एक्स्टेम्पोर विनोद सुचायचे. त्यांचा काय साहित्यापुरतं विनोद मर्यादित नाही आहे. त्यांचा विनोद रोजच्या जीवनात असायचा. चालता बोलता जसं सुचेल, चालता बोलता विनोद, किंवा असं आपण म्हणू पु ल विनोद जगले. तर ते प्रत्येक प्रसंगाला त्यांची कॉमेंट असायची, काहीतरी विनोद असायचा. त्यामुळे आता पु लंची माहिती आपण जेव्हा घेऊ तर त्यांच्या कलाकृती, नाटक ह्याच्याविषयी न बोलता आपण त्यांचे किस्से चालेल फक्त मी सांगेन आणि त्याचा आपण आनंद घेऊया आणि भरपूर हसूया. जरूर जरूर जरूर. मला हास्य कल्लोळ असं तुम्ही या एपिसोडचं नाव द्या. अरे वा वा. मला वाटतं बापू आणि पु ल एका रिसेप्शनसाठी एकदा डेक्कन क्वीननी जात होते. मुंबईला एक लग्न होतं एका सिनेक्षेत्रातल्या कलाकाराचं. ते पु ल नाही बोलवणं होतं आणि बापू नाही होतं. त्या पु ल घरी आले आणि ते म्हणले, बापू तू येणार आहेस का? ते म्हणले मग आपण एकत्र जाऊ, डेक्कननी जाऊ आपण. तर गेले डेक्कननी. तर फुटाफुटाला पु लंचे विनोद चालूच होते. कसं सुचायचं त्यांना कोणीच सांगू शकत नाही. तेव्हा ट्रेननी जाताना बाहेर एक होर्डिंग पाहिलं त्यांनी. त्याच्यात एक गुटगुटीत बाळ दाखवलं होतं आणि वर कॅप्शन होती, डोंगरे का बालामृत. ते म्हणले, बापू इकडे इकडे इथे प्रश्न विचारला आहे बघ, बाळ गुटगुटीत कोणामुळे? डोंगरे का बालामृत. म्हणजे जाता येतं आपल्या रोजच्या जीवनात आपल्यालाही ते प्रसंग दिसतात, हे शब्द आपल्यालाही माहिती असतात, पण आपल्याला ते विनोद सुचत नाही. ते सुचणं आणि त्यावेळेला व्यक्त होणं आणि त्यांचे पॉवर ऑफ एक्सप्रेशन, तर त्यांची भाषणं केवढी गाजली. अगदी अगदी अगदी. तर ते रिसेप्शनला मुंबईला गेले, तिथेही पु लचं हेच चालू होतं. तर एक साऊथ इंडियन माणूस आला. ते संपूर्ण काळा कुळकुळीत आणि केस संपूर्ण रुपेरी. अरे हा घरी फोटो लावतो का निगेटिव्ह लावतो? अरे बापरे. मग त्या रिसेप्शनमध्येच एकाने दुसऱ्याला लांबून हाक मारली, पसरीच्या. याच्या आईचं नाव पसरी दिसतंय म्हणे. हे खरंच अगदी अशक्य कोटी. बापूंनी सांगितलं, इतके पु ल बडबडले त्या दिवशी की त्यांना शेवटी लोकांनी टॅक्सीत कोंबून घरी पाठवलं की आता आम्हाला समारंभ पुढे चालू ठेवणं अशक्य झालेलं आहे. ते बापूंचा आणि पु लंचा जेव्हा जेव्हा संपर्क आला, भेट झाली, त्या नुसते विनोदच चालू असायचे सटासट. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. क्रिकेटमध्ये स्लिपमधला कॅच कसा येतो? कळायच्यात कॅच येतो. करेक्ट. कसं पु लंचे कळायच्यात स्लिपमध्ये कॅच यायचे.
बरोबर बरोबर. मग तो एक प्रसंग चालू आहे, घटना चालू आहे, शब्द चालू आहेत, काहीतरी कोणाच तरी कोणतरी बोलतंय, हे पटकन त्याच्यात डायलॉग टाकायचं. हे जे इन्स्टंट सुचणं आहे हे ते बेसावध, आपण बेसावध असताना पुलंचं विनोद आहे, म्हणून मी स्लीप कॅचचं उदाहरण दिलं. मगाशी आपण उल्लेख केला की पुलांनी आकाशवाणीवर पण काम केलंय, दूरदर्शनवर पण काम केलंय. पुलांनी कुठे काम केलं नाही एवढंच विचारा. नाटकं लिहिली, सिनेमे लिहिले, प्रोडक्शन केलं, संगीत दिग्दर्शन दिलं, पेटी तर ते इतके अप्रतिम वाजवायचे, त्यामुळे त्यांचा सगळीकडे संचार होता. त्याच्यात त्यांनी आकाशवाणीमध्ये पण काही दिवस जॉब केलेला आहे. त्या आकाशवाणीवरचे 1-2 किस्से फार मनोरंजक आहेत. एक नाटक बसवण्याचं काम चालू होतं आणि अतिशय तेव्हाचे फेमस फिल्म डायरेक्टर एक होते, ते कडक होते स्वभावाने, ते तालिमी घेत होते. ते त्यांच्या कडकपणामुळे, त्यांच्या नावामुळे, त्यांच्या दहशतीमुळे लोक फ्रीली काम करायचे नाहीत. त्यामुळे खूप गडबड व्हायला लागली, कॉन्फिडन्सच नसायचा. ते एक खाचणे नावाचे एक डायरेक्टर होते, ते त्यांचे डायलॉग हमखास चुकायचे. यांचा असा गंभीर चेहरा आणि असे डोळे रोखून ते बघायचे, त्यामुळे ते सारखे डायलॉग चुकायचे. ते डायरेक्टर खाचण्यांना म्हणाले, खाचणे एक सांगू का तुम्हाला? सांगा ना सर, तुम्ही कधीही ॲक्टर होणार नाही. आता हे वाक्य बोलल्यावर तो काय ॲक्टिंग करणार आहे पुढे? तर त्यांनी शेवटी नाटक सोडून दिलं आणि पुलं जॉईन झाले. आणि मग आकाशवाणीने सांगितलं पुलांना की तुम्ही हे बसवा नाटक, असं असं झालेलं आहे, सगळे नर्वस आहेत, सगळ्यांना घाम फुटतो, घेऊया की आपण. मग एकेकाची तालीम घेतली. त्या खाचणे नाही सांगितलं, खाचणे बोला तुमचा डायलॉग. ते खाचणे बोलले, येते की, घेऊया आपण. असं प्रोत्साहन देऊन त्यांनी त्या त्यांच्यात कॉन्फिडन्स बिल्ड केला. बिल्डिंग खटकलं असेल पुलांना, पण ते बोलले नाहीत. त्यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांचं टेन्शन घालवून ते नाटक सगळं पूर्ण पार पाडलं. म्हणजे एक टीमवर्कचं हे टीमवर्क. आणि तुम्ही HR मॅनेजमेंट कशी करता हे फार महत्त्वाचं असतं ना, ते त्यांनी केलं. दुसरा आकाशवाणीचा त्यांचा प्रसंग असा आहे की 2 ऑक्टोबर ही तारीख जवळ येत चालली होती. ते दिल्लीहून आदेश आला, सगळे आकाशवाणी केंद्र गव्हर्नमेंटच्याच अंडर आहे, की 2 ऑक्टोबरला गांधीजींविषयी एक 15 मिनिटाचा कार्यक्रम सादर करायचा प्रत्येक आकाशवाणी केंद्र. तर आकाशवाणी केंद्रावर खूप खल झाला की त्यांच्या सत्याग्रहाविषयी बोलूया, चरख्याविषयी बोलूया, मिठाचा सत्याग्रहाविषयी बोलूया, चले जाव चळवळ, अहिंसा, खजूर, असंख्य विषयाबद्दल आपण बोलू शकतो. ते एकमत होईना. ते पुलं आले, ते ह्यांचं मत घेऊ असं ठरलं. ते पुलांना गांधींविषयी अजिबात प्रेम नव्हतं, त्यामुळे ते काय बोलतात त्याच्याकडे सगळ्यांची उत्सुकता लागून राहिली होती. त्या पुलं म्हणाले, आपण असं करू, पण गांधींचं तत्त्व पाळू आणि प्रेक्षकही भयंकर खुश होतील. तर काय करूया, 15 मिनटं मौन पाळू. अरे बा, म्हणजे या परिस्थितीत सुद्धा सगळे गंभीर पडले असतील, आपण मौन पाळू, सगळे खुश होऊ. अच्छा अच्छा अच्छा. आणि गांधींचंच तत्व मौन. मौन. बरं. एक मला वाटतं एक नट होता, त्यांनी सुद्धा 2-1 सिनेमात काम केलं आणि काहीतरी पुस्तक लिहिलं स्वतः. तो सुद्धा किस्सा खूप ऐकण्यासारखा आहे. 2 पिक्चरमध्ये काम केलं त्यांनी. ते नवीन नट होता, तरुण, आणि पुस्तक लिहिलं, माझे चित्रपटसृष्टीतील दिवस या नावाचं. आणि पुलंकडे घेऊन आला आणि म्हणला, आपलं अभिप्राय पाहिजे. अरे तू नको ठेवू, मला वेळ होणार नाही, माझी सध्या गडबड चालली आहे, इंग्लंडला पण जायचं आहे. तुम्ही वेळ जेवढा घ्याल तेवढा मला चालणार आहे, पण मला तुमचा अभिप्राय घेतल्याशिवाय मी पब्लिश करणार नाही. बरं, मग ठेवून जा म्हणाले. मग दर 2 महिन्यांनी तो फोन करायचा, सर झालं का प्राथमिक वाचन? तर नाही. आता किती वेळा नाही सांगायचं, म्हणून पुलंनी त्याला म्हटलं, चाललं आहे मी, येऊन जातो. तर पुलंना हे अजिबात आवडलेलं नव्हतं की 2 पिक्चरमध्ये काम केलं आहे आणि तू माझे चित्रपटसृष्टीतील दिवस असं लिहितोस. त्या पुलं स्टाईल आपण म्हणजे भडकून बोललो असतो त्याला, किंवा रागाने त्याला 4 शब्द सुनावले असते. पुलं म्हणले, ये बस आपण वाचन करू. काय टायटल? माझे चित्रपटसृष्टीतील दिवस. याच्यात एक शब्द घालायला पाहिजे. काय सर? माझे चित्रपटसृष्टीतील 1.5 दिवस. त्यांनी सांगितलं, वसंत शिंदे, ललिता पवार, शरद तवळकर 50 वर्ष करिअर केलं, पण त्यांनी पुस्तक लिहिलं नाही. म्हणजे अर्ध्या अळकुंडाने जसं. हां, तर हे त्यांनी त्यांच्या मार्मिक शैलीत सांगितलं की माझे चित्रपटसृष्टीतील दिवस नाही, माझे चित्रपटसृष्टीतील 1.5 दिवस.